SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दूध पाक बनवणार आहे। मी दूध आधी गरम करायला ठेवून दिलेलं, कारण की उशीर झालेला, दाखवलं नाही तुम्हाला। हे दूधच ठेवले, दुसरं काही नाही अजून केलंय। आता दुधाला आपले उकळी आली आहे चांगली, दूध पण घट्ट झालंय। आणि मी हे दूध जाडवाला दूध घेतलंय मी, लाल कलर वाला। आता याच्यात टाकूया आपण तांदूळ। 2 चमचे छोटे चम्मच आपले स्पून असतात ना, ते भरून 2 घेतले आहेत मी। आता ते टाकून देते आणि याला चांगलं शिजू देऊया। दूध पण आपलं आटेल, याला दूध पाक बोलतात। म्हणजे ते घट्ट होईल म्हणून मी तांदूळचा इस्तेमाल केला आहे। दुधाला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आपल्याला। वेगळं दूध पाक आहे, दूध पाक बनवते, दूध पाक। तर याच्यात आपण साखर टाकूया। साखर घेतली 3/4 कप। गोड तुमच्यावर आहे, किती तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर गोड जास्त टाका, कमी पाहिजे तर कमी टाका। आता मी 3/4 कप घेते, कारण की मिल्क पावडर टाकणार ना, कारण तो पण गोड आहे, जास्त गोड व्हायला नको। चांगला हलवून घेऊया आपण, खाली चिटकलं नाही पाहिजे म्हणून। दूध तर चांगलंच घट्ट व्हायला आलंय। आता हे थोडंसं दूध घेते मी आणि 1/3 कप मिल्क पावडर घेतलाय। आता मी हे दुधातच टाकून देते आणि मिक्स करून घेऊया। काजू आणि बदाम ते पण टाकून घेऊया आपण। त्याच्यात टाकूया आपण चारोळ्या। आता याच्यात मी दूध टाकलं आहे आणि मिल्क पावडर टाकलं आहे, ते आपण असं चांगलं मिक्स करून घेऊया। गाठा बांधल्या नाही पाहिजे म्हणून मी वेगळं दूध घेऊन आणि मिल्क पावडर कालवते। तांदूळ पण आपला शिजला आहे, बघूया आपण तांदूळ शिजला की नाही। हे बघा, तांदूळ चांगला शिजून गेलाय। तुम्ही बासमती कुठला पण घरातला वापरायचा तांदूळ असेल ना, जो तांदूळ असेल तो टाकायचा 2 चमचा भरून। जेवढं तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने टाकायचा, तांदूळ जास्त नाही लागत, 2 चमच्यानं काम होऊन जातं। आणि काजू बदाम आणि चारोळ्या, याच्यात तुमच्याकडे केसर असेल केसर पण टाकू शकता। जेव्हा तुम्ही दूध उकळायला ठेवता ना, दूध उकळलं की लगेच तांदूळ टाकून द्यायचं। तांदूळ टाकलं ना की दुधासोबत तांदूळ पण शिजतो आणि दूध पण आपलं घट्ट होतं। मी काय केलं, थोडं माझ्याकडे हळदी कुंकूचा फंक्शन होता ना, म्हणून मी त्याच्यात लागून गेली, तर माझं थोडंसं तांदूळ उशिरा टाकला मी। दूध उकळल्यानंतर दूध खूप आटून गेलं माझं, त्याप्रमाणे
मी सांगितलं त्याप्रमाणे केलं तर बरोबर होईल. आता माझा तांदूळ तर शिजलाच आहे ऑलरेडी. आता हा मिल्क पावडर आहे तो टाकूया आपण. मी मिक्स करून घेतलं आहे बघा. थोडंसं वरचं दूध घेतलं मी घरातलं आणि ते दूध टाकून आणि असे गाठा मळून घेतल्या आहेत. गाठा नाही राहायला पाहिजे. आता ते टाकूया आपण. पावडर आपलं दूध पाक म्हणजे असं घट्ट झालं ना तेव्हा टाकायचं. जास्त उकळू नाही द्यायचं आहे आपल्याला. आता म्हणजे आपलं दूध पाक तयार झालं आहे. आता याच्यात आपण वेलची पावडर पण टाकू शकतो. जायफळ असेल ना जायफळ ते पण टाकू शकता. आता वेलची पावडर टाकते मी. जे आपलं दूध पाक रेडी झालं आहे म्हणून मी वेलची पावडर लास्टला टाकले. उकळताना चांगला वास येतो, सुगंध येतो, वास येतो बोलते, सुगंध येतं. आता आपण मी 1 लिटर दूध घेतलेलं. दूध खूप मी आटवलं आहे. दूध आटवलं, तांदूळ शिजला, साखर टाकले, काजू आणि पिस्ता आणि बदाम टाकले, चारोळ्या टाकले आणि आता शेवटी मी मिल्क पावडर टाकला. जेवढं माझं दूध होतं 1 लिटर तेवढं दूध वापस तयार झालं आहे बघा. म्हणजे कमी होत नाही. आता आपण सर्व करूया. आपलं दूध पाक रेडी झालं आहे. आता मस्त थंड झालं आहे. आता आपण सर्व करूया. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्रायबर आणि कमेंट करा. आज दूध पाक बनवलं. आज गुरुवार आहे ना म्हणून गोड दाखवलं आहे मी. मिल्क पावडरचं दूध पाक आहे. लाईक, शेअर, सबस्क्रायबर आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.